श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. गुरुचरित्र. अध्याय 36. गाणगापुरात एक वेदव्यक्त विरक्त बहुश्रुत असा कर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत असे. तो दान घेत नसे, परान्न घेण्यात जात नसे. तो नेहमी कोरडी भिक्षा मागत असे आणि त्यावर आपले पोट भरत असे. त्याची पत्नी फार रागीट व असमाधानी होती. भिक्षा मागून पोट भरणारा ब्राह्मण अत्यंत साधेपणाने राहत असे. त्या गावात नेहमी श्राद्धादिकांचे ब्राह्मण भोजन घालण्यासाठी ब्राह्मण येत असत. ते सहस्र भोजने घालीत असत. त्या गावातील ब्राह्मणांच्या स्त्रिया त्या ठिकाणी भोजनासाठी जात असत आणि तेथील पक्वानाची आपल्या घरी येऊन स्तुती करीत असत. ते ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या नशिबाला व दारिद्र्याला दोष देत असे. माझा पती दैवही नाही, कधी परान्न घेत नाही, म्हणून मी मिष्टान्न खाऊ शकत नाही. एके दिवशी एक मोठा श्रीमंत ब्राह्मण गाणगापुरात आला. त्याला महाप्रलय श्राद्ध करायचे होते. त्याने ग्रामस्थान विप्रांना रीतसर श्राद्धाचे आमंत्रण केले व त्यांच्या स्त्रियांनाही बोलवले. ते पाहून त्या विप्राची पत्नी आपल्या पतीजवळ गेली आणि ब्राह्मणाचे बोलवणे कसे आले आहे ते सविस्तर सांगितले. तिथे अनेक प्रकारचे पक्वाने खावायस मिळतील, कपडे मिळतील, दक्षिणा म्हणून भरपूर द्रव्यही मिळेल. तेव्हा आपण हे आमंत्रण स्वीकारावे, नाहीतर मला तरी जाण्याची परवानगी द्या, अशी तिने विनवणी केली. तिची विनवणी ऐकून ब्राह्मणाने तिला जाण्याची परवानगी दिली. तेव्हा ती पतीची संमती घेऊन श्रीमंत ब्राह्मणाकडे जेवायला गेली. तो ब्राह्मण तिला म्हणाला, आम्ही दाम्पत्य जेवण घालतो, तेव्हा आपण पतीसह भोजनास यावे, असे सांगून त्याने तिला परत पाठवले. त्याचे बोलणे ऐकून ती खिन्न झाली. ती नृसिंह सरस्वती यांच्याकडे आली व त्यांना नमस्कार करून म्हणाली, स्वामी, माझे पती परान्न घेत नाही, त्यामुळे मला इच्छा असून सुद्धा चांगले अन्न कधी खायला मिळत नाही. तरी माझ्या पतीला भोजनात जावे असे तुम्ही सांगा. गावात आलेले श्रीमंत ब्राह्मण फक्त दाम्पत्य भोजनच घालतात आणि माझे पती परान्न घेत नाहीत, त्यामुळे मी सुग्रास भोजनापासून वंचित आहे. तरी आपण माझ्या पतीस श्राद्ध भोजनाचा आस्वाद घेण्याचे आमंत्रण स्वीकारण्यास सांगावे. श्रीगुरूंनी तिच्या पतीस बोलवून तसे सांगितले. तेव्हा तो ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला, जो गुरुची आज्ञा पाळीत नाही तो घोर नरकात पडतो, म्हणून तुमची आज्ञा शिरोधार्य मानून मी जातो. त्या श्रीमंत ब्राह्मणाने आपल्या पितराचे नाव उच्चारून श्रद्धापूर्वक त्या दाम्पत्याला अनेक प्रकारची मिष्टान्न वाटली. भोजन करताना त्या स्त्रीला एक विचित्र प्रकार दिसला. कुत्रे व डुकरे आनंदाने आपल्याबरोबर भोजन करताना दिसले. ते पाहून तिला उबग आला व इतर ब्राह्मण तेथे जेवत होते, परंतु त्यांना हा विचित्र प्रकार दिसत नव्हता. तुझ्यामुळे मला हे दूषित अन्न खावे लागत आहे, असे तिचा पती तिला म्हणाला व दोघेही पानावरून उठली व श्रीगुरूंकडे येऊन ती श्रीगुरूंना म्हणाली, मी पतीची आज्ञा मानली नाही, म्हणून आम्हाला भक्षण करावे लागले, तरी मला क्षमा करावी. तिचा पती श्रीगुरूंना म्हणाला, स्वामी, माझ्या हातून व्रतभंग झाला, त्यामुळे मला चिंता वाटते. श्रीगुरू हसून म्हणाले, तू स्त्रीची वासना पूर्ण केलीस, आता तिच्या मनाचे समाधान झाले. तुझ्या सांगण्याप्रमाणे ती आता वागेल. परान्न घेण्यास कोणती घरे योग्य व कोणती अयोग्य हे स्वामींनी समजावून सांगितले. तसेच कर्ममार्ग कोणता आचरावा ते समजावून सांगितले. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 36 समाप्त. या अध्यायात आपल्याला एक कळते, परान्न घेऊच नाही, शक्य तेवढं घेऊच नाही, आणि घेतलंच तर त्याचं मोल जरूर द्यावं. कोणाच्या घरी गेलं तर निदान हातामध्ये थोडासा खाऊ किंवा फळं घेऊन नक्की जावे. त्यामुळे आपल्याला दोष लागत नाही आणि आपलं पुण्य हे संचित राहतं, ते नष्ट होत नाही. श्री गुरुचरणी लीन व्हा, श्री गुरुच्या सानिध्यात राहा, श्री गुरुचरित्र वाचा,
स्वामी समर्थांच्या सानिध्यात राहा. स्वामी समर्थांची माळ जप करा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.